तर वादळी वारे आणि पाऊस यामुळे मुंबईत आज दुपारी 2 मोठ्या अपघाताच्या घटना घडल्यात। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं तर वडाळ्यामध्ये पार्किंगचा टॉवर कोसळल्याने दोन्ही ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशननी वेग घेतलेला आहे। घाटकोपरमध्ये होर्डिंग जे ते पेट्रोल पंपवर कोसळलेलं होतं आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणात आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। तिकडे वडाळ्यामध्ये पार्किंग टॉवर कोसळला आणि तिकडे देखील बचाव कार्याने वेग घेतलाय। संध्याकाळच्या सुमारास पावसाने अचानक जो आहे तो वेग वाढलेला होता, पावसाचा वाऱ्याचा वेग वाढलेला होता आणि त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी या दुर्घटना घाटकोपर आणि वडाळ्यातली ही दृश्य आहेत। घाटकोपरमध्ये होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळलं तर तिकडे पार्किंग टॉवर कोसळला, जिकडे देखील आता फायर ब्रिगेड आणि अन्य यंत्रणा पोहोचलेल्या आहेत। तर घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळलं, होर्डिंग खाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होते। सध्याची माहिती आहे त्यानुसार अनेक लोक जखमी झाले अशी प्राथमिक माहिती आहे। जखमींना घाटकोपरमधल्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, त्यामुळे बचाव कार्याने वेग घेतलेला आहे। जे जखमी आहेत त्यांना पुढच्या उपचारांकरता रवाना करण्यात आलेले आहे। राजावाडी हॉस्पिटलमध्ये या जखमींना नेण्यात आलंय, मात्र रेस्क्यू ऑपरेशनने आता वेग घेतलाय। पेट्रोल पंपवरच्या 4 ते 5 गाड्यांचं नुकसान झाल्याची सध्याची माहिती आहे आणि त्याची अपडेट जाणून घेण्यासाठी थेट प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत लाईव्ह, त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, आत्ताची रेस्क्यूची काय स्थिती आहे? किती जणांना बाहेर काढण्यात आलंय? किती वाहनांना बाहेर काढण्यात आलंय? काय अपडेट्स आहेत त्याबद्दलचे? अश्विन, थेट दृश्य दाखवतो। खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन अतिशय कठीण असणार आहे। जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी आता अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते एक एक गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ती गाडी कुठली आहे? ज्या किनाऱ्यावर गाड्या आहेत, म्हणजे अगदी ज्या होर्डिंगच्या टोकावर या टोकाला, रस्त्याच्या टोकाला असलेल्या गाड्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र जर ह्या होर्डिंगचे पिलर बघितले आपण, हे लोखंडी खांब जर बघितले तर इतके मोठे खांब आहेत आणि त्यातच जर हे खांब काढायचे तर याला गॅस कटर लागणार आहे। मात्र जर गॅस कटर वापरला तर या ठिकाणी पेट्रोलियम पदार्थ आहेत, CNG आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे आणि त्यामुळे गॅस कटर देखील वापरता येणार नाही। त्यामुळे आता कुठल्या वेगळ्या पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अजून तरी स्थिती बघितली तर आपण थेट बघू शकतो, ही दृश्य आपण जर बघितली तर लोक आपले नातेवाईक जे आहेत ते त्यांना शोधताना या ठिकाणी दिसत आहेत आणि ज्या गाड्या आहेत त्या गाड्या या ठिकाणी आतमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जर आपण या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दल जर बघितलं तर ते आतमध्ये या ठिकाणी हे रेस्क्यू करताना आपल्याला दिसून येत आहेत। जर इथली स्थिती बघितली तर आता पोलीस जी गाडी आहे त्या गाडीवर हे सगळं स्ट्रक्चर कोसळलेलं आहे। त्या स्ट्रक्चर या ठिकाणी पाहण्यासाठी पोलीस आलेले आहेत, अग्निशमन दल या ठिकाणी आहेत आणि यात काही माणसं असल्याची देखील पाहायला मिळतात। पुढे जर गाड्या बघितल्या तर अजूनही काही माणसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। पोलीस प्रयत्न बघितले, पोलिसांचा पूर्णपणे प्रयत्न जे आहे तो इथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं आहे। काही लोक आतमधून आवाज देत आहेत, काही लोक आतून आवाज देत आहेत जे या ठिकाणावरून गाडीमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आवाज देत आहेत। जर पुढची गाडी बघितली तर अशाच प्रकारे 8 ते 10 गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर या ठिकाणी होर्डिंग्स बघितल्या पूर्व द्रुतगती मार्गावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आपल्याला होर्डिंग्स पाहायला मिळतात। त्यातलंच एक होर्डिंग जे होतं ते या पेट्रोल पंपाला लागून होतं आणि जर आत्ताची स्थिती बघितली, हे संपूर्ण होर्डिंग आपल्या बाजूची स्थिती बघितली तर आता या ठिकाणी आपल्याला पेट्रोकेमिकलचा देखील वास येतोय, गॅस आणि पेट्रोलचा देखील वास येतोय। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणावर सगळे जे बघ्यांना बाजूला होण्यास सांगितलेलं आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजूबाजूचे जे नागरिक आहेत ते पोहोचलेले आहेत। अनेक जण आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी या पेट्रोल पंपावर आलेला आहे आणि आपण जर आत्ता माझ्या बाजूला बघितलं तर हाच तो पेट्रोल पंप आहे ज्या ठिकाणी ही लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। स्थानिक आमदार पराग शाह देखील या ठिकाणी आलेले आहेत, राखी जाधव आहेत जे या ठिकाणी चौकशी करीत आहेत, DMC आहेत पालिका एन विभागाचे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकी काय स्थिती आहे, त्यांना नेमकी काय माहिती मिळालेली आहे। राखीताई, काय नेमकी माहिती मिळालेली आहे प्रशासनाकडून? नाही, माहिती या ठिकाणी काय नाही। आता जर प्रथम दर्शनी या ठिकाणी पाहिलं तर फायर ब्रिगेडच्या वतीने त्यांना जे शक्य होते, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारी मशिनरी लगेचच त्यांना उपलब्ध होत नाहीये, तर आम्ही स्थानिक स्तरावरती चालू असणाऱ्या प्रोजेक्ट्समधून JCB त्यांना पोकलेन किंवा हायड्रा वगैरे जे काय लागत आहे ते सगळं आम्ही उपलब्ध करून दिलंय। पण आता त्याचं नियोजन ते करत आहेत आणि त्या नियोजनाच्या माध्यमातून मला वाटतं लोकांना रेस्क्यू करण्याचं चाललंय। किती लोक असतील आतमध्ये काही सांगता येत नाही, कारण पाऊस पडत होता, मोठ्या प्रमाणात लोकांनी म्हणजे छतच्या खाली येण्यासाठी छतच्या खाली लोकांना त्यांनी थांबण्याचं काम केलेलं आहे
तर मला असं वाटतंय की बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आहेत. बरोबर, आपण जर बघितलं तर राखी जाधव यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते अडकलेले आहेत. स्वतः उपायुक्त पुरुषोत्तम कराड असतील किंवा डीएमसी या ठिकाणी बिरादर असतील ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन अश्विन कठीण यासाठी आहे कारण हा पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी सीएनजी गॅस आणि त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल अशा प्रकारचे ज्वलनशील पदार्थांच्या टाक्या या पेट्रोल पंपाच्या खाली आहेत आणि बाजूलाच एक मोठी लोहमार्ग पोलिसांची वसाहत देखील आहे. अशा स्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर जो आहे तो सेफ करणं आणि त्याचबरोबर प्रत्येक जी गाडी आहे तिचं त्या गाडीची चेकिंग करणं. आपण जर बघितलं तर पोलीस या गाड्यांमध्ये प्रत्येक गाडीमधून जो आवाज लोक देत आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा जो जागा आहे ही देखील रिकामी करण्यासाठी सांगितलं जाते कारण पेट्रोकेमिकल्स असल्यामुळे पेट्रोल पंप असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशनच्या बाबत अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत हे वापरणं गरजेचं आहे. प्रशांत, मगाशी आपण बघितलं गाड्या अडकलेल्या होत्या आणि तिकडे देखील लोकांना काढण्यात येत होतं. तिकडचा परिसर आता पूर्णपणे बंद करण्यात आलाय. तिकडे काय स्थिती आहे? तिकडून लोकांना काढण्यात येत आहे का? आता काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? कारण मगाशी आपण बघितल्या 2 ते 3 गाड्या त्या होर्डिंग खाली अडकलेल्या. खरं तर ज्या ठिकाणी हे होर्डिंग्स या ज्या पोलीस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी आता सगळ्यांना बाहेर काढलं जात आहे कारण तिथे पेट्रोकेमिकल्स आहेत, पेट्रोलच्या टाक्या त्या ठिकाणी आहेत, सीएनजीच्या टाक्या त्या ठिकाणी आहेत. अशा स्थितीमध्ये खरं तर ज्यावेळेस इथे गॅस कटर किंवा इतर काही ज्वलनशील पदार्थ गेला तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता आहे. मात्र आता देखील आपण मागची स्थिती बघितली तर त्या ठिकाणी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे. 7 ते 8 गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि बाजूचं जे होर्डिंग्स आहे, बाजूला हे जे होर्डिंग्स आहेत ते देखील कमकुवत असल्यामुळे या ठिकाणावरून जे आजूबाजूचे लोक या ठिकाणी उभे आहेत त्यांना इथून दूर जाण्यासाठी सांगितलं जात आहे. प्रचंड मोठी बघ्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी ह्या होर्डिंग्स बाबत वारंवार तक्रारी केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. मात्र हे होर्डिंग्स काढले गेलेले नाहीत आणि कुठेतरी याला जबाबदार जे आहे ते मुंबई महानगरपालिका असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. अशा स्थितीमध्ये आता खरं तर सगळ्यात पहिला याची चूक कोणाची हे नंतर, मात्र सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे रेस्क्यू ऑपरेशन आहे आणि ते नेमकं कसं पार पडणार हा एक मोठा प्रश्न प्रशासनाच्या समोर आहे. अश्विन, प्रशांत, आतापर्यंत किती जणांना साधारण बाहेर काढण्यात आलं याबद्दल काही कळलंय? कारण काही जखमी आहेत ज्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचं देखील कळलेलं होतं. 7 ते 8 जखमींना. आतापर्यंत किती जखमींना बाहेर काढण्यात आलं याबद्दल काही आकडा कळलाय का? साधारणतः अश्विन, ज्यावेळेस या ठिकाणी मी दाखल झालो होतो त्याच वेळेस 10 ते 15 जखमी जे आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. मात्र त्यानंतर जर आपण हा परिसर बघितला तर खूप मोठा परिसर या ठिकाणी आहे. त्यामुळे चारही बाजूंनी रेस्क्यू ऑपरेशन जे सुरू आहे. याच्या मागे जर बघितलं तर लोहमार्ग पोलिसांची वसाहत आहे, तिकडून देखील रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. उजव्या बाजूला असलेली जो रस्ता आहे जो थेट घाटकोपर रेल्वे स्टेशनकडे जातो त्या रस्त्यावरून देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दल असेल, वेगवेगळे ॲम्ब्युलन्स असतील, वेगवेगळ्या विभागांच्या त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 20 ते 25 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्याची माहिती आहे. मात्र हा आकडा खूप मोठा आहे. अजूनही वाहनांमध्ये त्याचबरोबर कर्मचारी हे त्यांच्या कॅबिनमध्ये अडकल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे या रेस्क्यू ऑपरेशनला खूप वेळ मी तुला थोडंसं थांबवतो. आता भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. किरीट सोमय्याजी, आपल्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे आता? जसं आता आपण बघतोय दृश्य आणि ज्या पद्धतीने हा होर्डिंग अडकलेला आहे, आपली काय अपडेट आहे आता? आपल्याकडे काय ताजी माहिती आहे? वास्तविकरित्या महिनाभरापूर्वी हे होर्डिंग गैरकायदेशीर आहेत आणि त्याचं आम्ही हरकत घेतली होती, व्हिजिट केली होती. याच होर्डिंगसाठी आसपासची झाडं त्या होर्डिंगच्या मालकाने केमिकल टाकून मारली होती. डझनहून अधिक लोक अडकलेली आहेत. या होर्डिंग वाल्यावर कारवाई करण्यासाठी 2 दिवसापूर्वीच महापालिकेने नोटीस दिली होती. या होर्डिंग मालकाच्या विरोधात पोलिसांनी FIR पण दाखल केली आहेत आणि म्हणून इथं अनेक लोक अडकले आहेत. पण त्याचबरोबर हे होर्डिंग बेकायदेशीर होतं म्हणून होर्डिंग मालकांची ताबडतोब त्याला अटक करावी अशी मागणी मी केलेली आहे. 10 मिनिटात मी त्या जागेवर पोहोचत आहे की एवढा मोठा साईजचं होर्डिंग परमिशन घेतल्याशिवाय बेकायदेशीर प्रमाणे लावलं
त्याचं व्यवस्थित बांधकाम झालं नव्हतं. यासाठी ज्या जप्ती झाल्या त्या सगळ्यांसाठी जबाबदार तो होल्डिंगचा मालक आहे. ताबडतोब कारवाई करावी लागणार. किरीट सोमय्याजी, जसं आपण सांगताय की होर्डिंग मालक जो आहे त्याने अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने हे होर्डिंग लावलं आणि कारवाई तर करावी लागेल. मात्र आता जी घटना घडलेली आहे तिकडच्या लोकांना वाचवणं ही आपली प्रायोरिटी, हे प्राधान्य आपलं असणार. साहजिकच तिकडे यंत्रणा काम करतात. तुमच्याकडे काय बातमी आहे, कशा प्रकारे आता रेस्क्यू करण्यात येईल तिकडे लोकांना? या इथे सगळे पोलीस, महापालिका, फायर ब्रिगेड या सगळ्यांची मदत घेतली जात आहे. हॉस्पिटल वाले पण तयार आहेत. एका बाजूला ती कारवाई सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरे पण जे होल्डिंग आहे इथले तेही ताबडतोब यासाठी पण त्या होल्डिंग मालकाला नोटीस दिली जात आहे. त्या होर्डिंगच्या तुम्ही जसं म्हणताय होर्डिंग बेकायदेशीर होतं, तर त्यामध्ये राजकीय काही हस्तक्षेप होता, राजकीय काही नेते त्याच्यामध्ये, राजकीय काही पक्ष गुंतलेले आहेत, असं काही आहे? असं आहे की आपला पण रिपोर्टर त्या दिवशी तिथे आला होता. त्या होर्डिंगसाठी कायदेशीर परवाना घेण्यात आला नव्हता. बरं. आणि होर्डिंग वाचवण्यासाठी लावण्यासाठी ते तांत्रिकदृष्ट्या त्याचा रिपोर्ट तयार होऊन बांधलं पाहिजे, तसं काही करण्यात आलं नव्हतं. म्हणून महापालिकेने 2 दिवसापूर्वीच हे होर्डिंग काढून टाकण्याची नोटीस दिली होती. बरं. म्हणून याला 3 बाजू आहे. एक पक्ष आहे की आता जे लोक अडकले आहे त्यांना वाचवणं. दुसरी गोष्ट यासाठी जे जबाबदार आहेत त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हावी. तिसरी या निमित्ताने मी मुंबई म्युन्सिपल कमिशनर, लायसन्स डिपार्टमेंटचे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर त्यांच्याशी बोललो आहे की मुंबईतल्या मोठ्या मोठ्या होर्डिंग सध्या बेकायदेशीर कायदेशीर लावण्यात येत आहेत. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं. आणि असा हवा जर पडत असेल तर कधीतरी तो भयानकच घटना ही घडलीच. तर या 3 प्रकारचा या गोष्टीचा मी पाठपुरावा करीत आहे. धन्यवाद किरीट सोमय्याजी या सगळ्या अपडेटबद्दल, या माहितीबद्दल. भाजप नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की होर्डिंग बेकायदेशीर आणि आपण पाठपुरावा करतोय आणि होर्डिंग मालकाला अटकही व्हायला हवी, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. मात्र सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार कोसळलेल्या होर्डिंग खाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. काही गाड्या अडकलेल्या आपल्याला काही वेळापूर्वी आपण बघितलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आता त्यांना रेस्क्यू कसं करण्यात येईल हाच एक मोठा आव्हानाचा प्रश्न आहे. तर अनेक जण इकडे अडकल्यानं मोठी हानी होऊ शकते. संबंधित होर्डिंग अनधिकृत आहे असं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. आणि याच्या खाली अनेक गाड्या ज्या अडकलेल्या आहेत, अनेक माणसं अडकलेली असू शकतात. त्याच्यामुळे त्यांना आता रेस्क्यू करणं हे प्रमुख आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.